ठाणे शहर यांच्या कार्यालयात विविध रिक्त पदांसाठी भरती केली जात आहे. यामध्ये एकूण 14 रिक्त पदं भरली जाणार असून यासाठी ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयात विविध अधिकारी गट अ, विविध अधिकारी गट ब, विधी अधिकारी या पदांवर भरती होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला ठाणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. पात्र उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 20 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिगल सिनेमासमोरील चौकात उभारण्यात आलेल्या बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्ष कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवन येथे जाऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी खासदार गजानन कीर्तीकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, उदय सावंत, शिवसेनेचे नेते, उपनेते, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नानं ठाणे महापालिका क्षेत्रातील वर्तकनगर येथे रेपटॉक्रॉस आरक्षित भूखंड येथे होत असलेल्या भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचं रविवारी 19 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमास मंगेशकर परिवारही उपस्थित राहणार आहेत. हा भूमिपूजन सोहळा वर्तकनगर येथील विद्यालयाच्या बांधकामस्थळी होणार आहे. त्याचबरोबर पोखरण रोड नंबर 1 येथील सिंघानिया शाळेसमोरील पादचारी पुलाचं लोकार्पण केलं जाणार आहे. त्यानंतर मुख्य सोहळा डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सकाळी 11 वाजता संपन्न होईल. शहरातील जुन्या विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीनं सफाई आणि पुनर्बांधणी या कामाचा तसंच अमृत 2.0 योजनेअंतर्गत वर्तकनगर, लोकमान्य नगर, घोडबंदर परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचं मजबूतीकरण आणि विस्तारीकरण प्रकल्प यांचा शुभारंभ, डिजिटल बोर्ड उभारणी, तलावांमधील संगीतमय कारंजी उभारणी आणि सुशोभीकरण, रस्त्यांवर शोभिवंत रेलिंग लावणं या कामांचं ऑनलाईन पद्धतीनं शुभारंभ मुख्य सोहळ्यात करण्यात येणार आहे. मुंब्रा येथील अमृतनगर भागात शुक्रवारी एका सदनिकेच्या छताचं प्लास्टर कोसळल्यानं अब्दुल वहाब गुलरेज अहमद हा 14 वर्षीय मुलगा जखमी झालाय. त्याच्यावर कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमृतनगर येथे आयेश ही 5 मजली 20 वर्ष जुनी इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावरील एका सदनिकेत अब्दुल वहाब गुलरेज अहमद हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. शुक्रवारी या सदनिकेच्या छताचं प्लास्टर कोसळलं. यामध्ये अब्दुलच्या छातीला, डोक्याला आणि पायाला दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेचं पथक घटनास्थळी दाखल झालं. अब्दुल याला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन.
व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. अचानक झालेल्या पावसामुळे कांद्यांचे भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ठाण्यात 25 रुपये किलो दरानं कांद्यांची विक्री करण्यात येत आहे. भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी सामान्यांपर्यंत कांदा पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला असून ठिकठिकाणी कांदा विक्री सुरू आहे. त्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. राज्यातील कांदा उत्पादक क्षेत्रात अचानक झालेल्या पावसामुळे कांद्यांचं नुकसान झाले. त्यामुळे कांद्यांचे भाव किरकोळ बाजारात 80 रुपयांपर्यंत पोहोचले. त्यामुळे जनसामान्यांचं बजेट कोलमडलं. या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या NCCF, नाफेड यांच्या माध्यमातून 25 रुपये दरानं कांदे विक्री करण्यात येत आहे. ठाण्यातील ग्राहकांपर्यंत कांदा पोहोचवण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी पुढाकार घेतलाय. त्यानुसार भाजप आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते या योजनेचा नुकताच शुभारंभ झाला. नौपाड्यातील यश आनंद सोसायटीतील कुटुंबांना कांद्यांची विक्री करण्यात आली. त्यानंतर गावदेवी मैदानानजीकच्या न्यू प्रभातनगर परिसरात सर्वसामान्यांना स्वस्तात कांदे विक्री करण्यात आली. गोकुळनगरमधील माजी नगरसेवक कृष्णा पाटील आणि नंदा पाटील यांच्या कार्यालयाबाहेर आणि माजी नगरसेविका नम्रता कोळी आणि जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी यांच्या सहकार्यानं खार्टन रोड परिसरात आज शुक्रवारी कांदे विक्रीला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक सुरेश जोशी, भाजप सरचिटणीस सचिन पाटील, उपाध्यक्ष विक्रम भोईर, डॉक्टर राजेश मडवी, मंडळ अध्यक्ष दया यादव, सचिन केदारी, प्रशांत कळमंटे, मनोज शुक्ला, हिमांशू राजपूत, अजय सिंग, वृषाली वाघोले भोसले, दिलीप कंकाळे आदींसह स्थानिक नागरिक आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गोरगरिबांना कांदा हा स्वस्त दरात देण्याचं काम भारतीय जनता पार्टी ठाणे शहर, ठाणे आणि प्रभाग क्रमांक 11 सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या मार्फत गोकुळनगर येथे वाटप करण्यात येत आहे. देशभरामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेत कांद्याचा जो काही आत्ता दर झालेला आहे हा 70 रुपये किलो झालेला आहे आणि सर्वसामान्य गरिबांना या ठिकाणी कमी दरामध्ये 25 रुपये प्रति किलो कांदा या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. आज गोकुळनगर भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नगरसेवक कृष्णा पाटील व नगरसेविका नंदा पाटील यांच्या माध्यमातून गोकुळनगर भागातील रहिवाशांना या ठिकाणी आज प्रत्येक नागरिकाला 4 किलो कांदा 100 रुपयामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.